female reproductive system. The female reproductive system consists of pair of ovaries. त्यानंतर एक कॅरी करणाऱ्या डक्ट, ओहम कॅरी करणाऱ्या डक्ट म्हणून त्याला ओव्हिडक्ट म्हटले. कॉमन ओव्हिडक्ट किंवा वजायना. स्पर्मॅटोपोर स्टोअर करणारं स्ट्रक्चर सॅक आहे, त्याला आपण स्पर्मॅथिका म्हणतो. जिनायटल पोर, त्याच्या खाली जिनायटल चंबर आहे, गायनॅपोफायसिस आहे आणि कोलॅटरल ग्लँड्स आहेत. सुरुवातीला पेअर ऑफ ओव्हरीज. दुसऱ्या सेगमेंट पासून 6th सेगमेंट पर्यंत ओव्हरीची पेअर आहे आणि या ओव्हरीच्या पेअर मध्ये स्ट्रक्चर कसं आहे बघा. 8 असे बेडेड ट्युब्युल्स असतात किंवा ओव्हरियल्स आहेत. 8 बेडेड ट्युब्युल्स और ओव्हरियल्स आणि त्याच्यामध्ये 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे, 6 आहे, 7 आहे, 8 आहे. असे 8 ओव्हरियन ट्युब्युलर स्ट्रक्चर इथं असतात. याचा जो अँटेरियर रिजन आहे त्याला जर्मिनॅटम म्हणायचं आणि इथं इमॅच्युअर ओव्हा तयार होतात. हा जो अँटेरियर रिजन आहे त्याला जर्मिनॅटम म्हणतो आपण आणि इमॅच्युअर एग्स इथं तयार होतात. आणि पोस्टेरियर रिजन जो आहे त्याला व्हायटॅलियारियम असं म्हणतो आपण आणि इथं मॅच्युअर एग्स या ठिकाणी असतात. आता 8 ट्युब्युल्स इकडं, समजा इथं ओव्हरी म्हटलं, 8 इकडं आणि 8 इकडं. हे 8 एग्स इकडून येणार, 8 एग इकडून येणार, म्हणजे एकूण 16 एग्स खाली येत असतात. त्याच्यानंतर हे एग्स कॅरी करणारी जी डक्ट आहे तिला आपण म्हणतो ओव्हिडक्ट. इथं जे एग बनलेले आहेत, 8 एग एका वेळी बनलेले आहेत, ते इकडं कॅरी करणार, इकडचे 8 इकडं कॅरी करणार आणि हे या दोन्ही ओव्हिडक्ट एका कॉमन डक्ट मध्ये ओपन होणार, त्याला आपण वजायना म्हणतो. दिस इज द कॉमन डक्ट. आणि हे कॉमन डक्टचं ओपनिंग जिनायटल पोर आहे आणि या भागामध्ये स्पर्म स्टोअर कर, मेलनी जे स्पर्म, मेल इथून स्पर्म देणार आहे, स्पर्मचे पॅकेट मेलकडनं येणार आहे, ते पॅकेट इथं आणून स्टोअर केले जातील स्पर्मॅथिकामध्ये. त्याच्यासाठी स्पर्मॅथिका हे सॅक आहे. आणि त्याच्यानंतर इथं आता हा जिनायटल चंबर आहे, हे खाली गायनॅपोफायसिस आहेत. हे जिनायटल पाऊच जे असतं त्याचा अँटेरियर आणि पोस्टेरियर असे भाग पडतात. आणि या अँटेरियर मध्ये काय काय ओपन होतं. अँटेरियर मध्ये जिनायटल पोर आहे, हे ओपन होत आहे. कोलॅटरल ग्लँड इथंच ओपन होतात. त्यानंतर स्पर्मॅथिकाचं पोर इथंच ओपन होणार आहे.
आणि हा पोस्टेरियर पार्ट जो त्याचा आहे तो ऊथिकासाठी ऊथिकासाठी हा भाग आहे. पोस्टेरियर जे आहे, पोस्टेरियर पार्ट ऑफ जिनायटल पाउच, इथं ऊथिका येणार आहेत. आता गायनॅपोफायसिस जे आहेत त्याच्यामध्ये यामध्ये 6 कायटिनस प्लेट्स यामध्ये असतात. 6 कायटिनस प्लेट्स असतात. गोनोपोरला सराउंड करायचं काम करतात आणि ओव्हिपोजिटर म्हणून ते काम करत असतात. म्हणजे काय, डिपॉझिट हेल्प्स इन और असिस्ट इन डिपॉझिट एग्स इन कॉप्युलेशन. त्यासाठी या गायनॅपोफायसिसची मदत होते. त्यामध्ये इथं ज्या ओपन होतात त्या कोलॅटरल ग्लँड्स आहेत. राईट जास्त ब्रँचिंग असणारी मोठी ग्लँड आहे आणि लेफ्ट छोटी आहे त्या मानानं, आणि या ग्लँडचं जे सिक्रीशन आहे ते ऊथिका बनवण्यासाठी ब्राऊन कलरचे ऊथिका बनण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. सो फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम कन्सिस्ट ऑफ पेअर ऑफ ओव्हरीज. फंक्शन काय, एक प्रोडक्शन, इकडून एका वेळी 8, इकडून 8, हे 8 इकडं कॅरी करायचे, हे 8 इकडं कॅरी करायचं काम ओव्हिडक्ट करतात, आणि एकूण 16 कॅरी करायचं काम कॉमन ओव्हिडक्ट किंवा वजायना करते. इट ओपन्स इनटू जिनायटल पोर. आणि याच ठिकाणी एक आणखी स्ट्रक्चर आहे सॅक लाईक, स्पर्मॅथिका. स्पर्मॅटोपोर जे आहेत मेलकडनं दिले जाणारे ते स्टोअर इथं केले जातात. आणि मग त्याच्यानंतर हे जिनायटल पाउच आहे. या जिनायटल पाउच मध्ये हा जिनायटल चंबर आहे. हा अँटेरियर पार्ट जो आहे त्याच्यामध्ये जिनायटल पोर ओपन होतात. हे स्पर्मॅथिकाचं पोर पण इथं ओपन होत आहे. कोलॅटरल ग्लँड सुद्धा इथं अँटेरियर पार्ट मध्ये ओपन होत आहे. आणि पोस्टेरियर पार्ट जो आहे तिथं ऊथिका बनत असतात. आणि 6 कायटिनस प्लेट असलेले हे गायनॅपोफायसिस आहे. ते ओव्हिपोसिटर म्हणून, म्हणजेच दे कॅन असिस्ट, दे हेल्प्स इन डिपॉझिशन ऑफ एग्स ड्युरिंग कॉप्युलेशन. आता होतं काय, प्रोसेस पुढे काय होते याचा आपण आता स्टडी करू. त्याच्यानंतर इथं पहिली प्रोसेस येईल कॉप्युलेशन. ज्यावेळी कॉप्युलेशन करायचं असेल त्यावेळी फिमेल कॉकरोच काय करणार, फिरो हार्मोन रिलीज करणार. दे ऍक्ट्स ॲज अ सेक्स अट्रॅक्टंट. त्यामुळं मेल तिकडं अट्रॅक्ट केले जातील आणि मग ते फिमेलला ब्रीडिंगसाठी अवेलेबल होतील. हे एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात आणि 1 तास 1 आवर ही कॉप्युलेशनची प्रोसेस चालते. आणि त्या कॉप्युलेशनच्या प्रोसेसमध्ये मेलकडनं स्पर्मॅटोपोर्स, इथं स्पर्मॅटोपोर्स जे आहेत मेलकडनं, इथं कव्हरिंग्ज आहेत त्याच्याभोवती, हे स्पर्मॅटोपोर इकडं फिमेलच्या या ट्रॅकमध्ये सोडले जातील.
आणि हे स्पर्मॅटोपोर्स एकूणच इथं स्टोअर केले जाणार. मेलनी स्पर्मॅटोपोर रिलीज केले फिमेलच्या जिनायटल ट्रॅकमध्ये आणि ते स्पर्मॅटोपोर्स इथं स्पर्मॅथिकामध्ये आणून स्टोअर केलेले आहेत. आता फिमेलकडनं इकडून 8 एग्स खाली येणार आहेत, इकडून पण 8 एग्स खाली येणार आहेत. हे एग्स खाली आले खाली आले खाली आले. आता इथं खाली जिनायटल पोअर मध्ये आल्यानंतर स्पर्मॅथिकाचं ओपनिंग आहे. या स्पर्मॅथिकाचं ओपनिंग आहे, तिथं एग आहे. एगचं फ्युजन होईल स्पर्म बरोबर, जायगोट बनेल. पुन्हा एग आहे, फ्युजन होईल स्पर्म बरोबर, जायगोट बनतील. असे जायगोट 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 किती बनणार आहेत? असे 1 2 3 4 5 6 7 8 10 11 12 13 14 16 14 ते 16 14 ते 16 एग आलेत ना, सगळेच फर्टिलाइज झाले. तर 14 to 16 झायगोट्स आर फॉर्म्ड. आणि हे 14 ते 16 जे झायगोट बनलेले आहेत, याच्या भोवती आता ह्या कोलॅटरल ग्लँड आहेत. या कोलॅटरल ग्लँड आपलं सिक्रिशन, ब्राऊन कलरचं सिक्रिशन त्याच्या भोवती करतात. आणि या स्ट्रक्चरला आपण म्हणतो ऊथिका. ब्राउनिश असं कोलॅटरल ग्लँडचं सिक्रिशन जे आहे ते या 14 ते 16 झायगोट भोवती तयार होतं. त्याला आपण म्हणतो ऊथिका. असे किती ऊथिका एका वेळी बाहेर पडतात? 9 to 10 ऊथिका रिलीज केले जातात. एका ऊथिकामध्ये आता हे ब्राऊन कलरचं ऊथिकाचं कवरिंग आहे आणि याच्यामध्ये 14 to 16 काय आहेत? झायगोट आहेत. फोर्टीन टू 16 त्याच्यामध्ये काय आहेत? असे झायगोट आहेत. 14 to 16 याच्यामध्ये झायगोट असतात. आणि असे ऊथिका 9 ते 10 त्या फिमेल कॉकरोच मधून बाहेर, जिथं मॉइस्ट कंडिशन असेल, सेफ्टी असेल, सेफ्टी पण बघणार. ह्या सगळ्या गोष्टी बघून इथून ते ऊथिका रिलीज केले जाणार. आणि हे रिलीज केल्यानंतर या ऊथिकापासून याचं हॅचिंग होईल. जसं कोंबडीच्या अंड्यातनं पिलू बाहेर येतं, तसे याच्यामधून हे 14 ते 16 नवीन कॉकरोच, त्याला आपण म्हणतो निम्फ, बाहेर येतात. त्याला सुरुवातीला काही नाहीत, विशेष काही पार्ट नसतात, विंग्ज नाहीत, त्याच्यावरती कोटिंग तसं नसतं, ब्राऊन कलरचं कोटिंग नाही. असे निम्फ यामध्ये बाहेर येतात. आणि हे जे निम्फ बाहेर आलेत त्याचं जवळपास 13 टाइम्स मोल्टिंग होतं. शेडिंग ऑफ स्किन, मोल्टिंग होतं, मेटामॉर्फॉसिस होतं. आणि त्या प्रोसेसला स्पेसिफिक नाव आहे. प्युरा मेटाबॉलस.
आणि शेवटी याच्यामध्ये वेगवेगळे हॉर्मोन्स, जसं इक्डिसोल हॉर्मोन्स असतील, ज्युएनाइल हॉर्मोन्स असतील, त्यांच्या मदतीनं या मेटामॉर्फोसिस होऊन शेवटी ॲडल्ट कॉक्रोच तयार होतो. अशा प्रकारे कॉक्रोचचा क्राऊड तयार होतो आणि अनेक कॉक्रोच तिथं यंगवन्स निम्फ बाहेर आल्यानंतर त्यातले काही निम्स ती मदर खाऊन टाकते. कॅनाबालिझम. काही ॲनिमलमध्ये फिमेल आपलेच यंगवन खातात चाइल्ड बर्थच्या प्रोसेसनंतर. त्याला आपण कॅनाबालिझम म्हणतो. ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. So this is about female reproductive system, copulation, process of fertilization and metamorphosis, special metamorphosis. 13 वेळा टाइम्स मोल्टिंग होतं आहे आणि पावरोमेटाबॉलिसमुळे स्पेशल टाईपचं मेटामॉर्फोसिस या ठिकाणी आहे. पावरोमेटाबॉलस त्याला आपण म्हणतो. आणि नवीन इंडिव्हिज्युअल कॉक्रोचचे अशा प्रकारे तयार होतात. सो दिस इज अबाउट लाईफ सायकल ऑफ कॉक्रोच. थँक यू व्हेरी मच.